मनपूर्वक सरशार्दिक हार्दिक स्वागत करू. तुम्ही मॅच पाहता रेग्युलरची ही दुसरी मॅच नारिवली त्यांना फाईट करते टीम पिंपरी. टॉस जिंकून फिल्डिंग आणि टीम पिंपरीने घेतला. बॅटिंगसाठी इन्व्हाइट केलं टीम नारिवलीला. सलामीची आघाडी जोडी मैदानामध्ये नयन पाटील आणि आदित्य गोरपेकर. लाईन खराब आहे. व्हाईट बॉलचा इशारा आलाय. सूरज मडवी मैन पंथाच्या भोबेकेत स्क्वेअर लेगचे पद तुम्ही रोहित पाटील यांना पाहता. जबरदस्त अष्टपैलू क्रिकेटर 12 थेरा नागाव संघाचे. डॉट बॉलला सुरुवात केली आणि हा बॉल वाईट आला. षटक क्रमांक पहिल्या प्रगतीपथावरती यश जाधव सज्ज झालाय. यश जाधवचं तुम्ही षटक पाहता. P1चा पॉवर प्लेचं पहिलं. लेफ्ट हँडर फलंदाज समोर नयन पाटील. या षटकातील पुढचा बॉल नयनसाठी. फुल टॉस बॉल आहे. वलवला बॉलला पाठवला मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये. पहिला टप्पा घेत फिल्डिंग लाजवाब झाली फिल्डरच्या माध्यमातून. या बॉलवरती मिळतात धावा. दोन न इथे खेळला सुरुवात केली नयननं. धावा धावपलकावरती तुम्ही स्कोर बोर्डवरती रणसंख्या पाहता 3 या आकड्यावरती. यशला तुम्ही पाहता पहिल्या षटकामध्ये बॉलिंग करत असताना. या षटकातील पुढचा बॉल नयनसाठी. ऑलरेडी कार्पेट फिल्डर उपस्थित आहेत. या बॉलवरती मिळते सिंगलच्या बरोबरीनं स्ट्राईक रोटेट झाली आहे. स्ट्राईकीला आता आदित्य गोरपेकरला तुम्ही पाहता. राईटी लेफ्टी असं कॉम्बिनेशन तुम्ही नारिवलीची सलामीची जोडी मैदानामध्ये. आदित्य गोरपेकर खेळण्यासाठी सज्ज होईल. षटक क्रमांक पहिलं यश जाधव बॉलिंग ट्रॅकवरती. या षटकातील पुढचा बॉल यशचा. फटका चांगला कॅपमध्ये ढकलला. बॉल साला एक्स्ट्रा कव्हर. चेस खूप मोठी आहे फिल्डरला. बॉल एक्स्ट्रा कव्हर सीमा पार. आदित्य गोरपेकरचा पहिला दमदार दर्जेदार रुबाबदार शानदार चौकार 4. स्कोर पुढे चालला 8 धावा धावपलकावरती. चौकारनं खेळा सुरुवात केली आदित्यनं. फटका चांगला. बॉल चालला बॉटलाच्या दिशेनं. फिल्डर इथे तुम्ही पाठपोरी झेल. स्क्वेअर लेगला चेल होता. गणेश होते. या बॉलवरती धावा मिळतात. त्यात 3 गुड रनिंग बिटवीन द विकेट. लागोपाठचे 3 बॉल 3 षटकार 3 बॉल 3 चौकार. रायगड क्रिकेट असोसिएशनचे सल्लागार तथा तुम्ही पाहता एक जबरदस्त व्यक्तिमत्व विश्वास शेठ मस्कर यांच्याकडनं 5,000 रुपयाचा कॅश प्राइज आला. लेग फी 4 इथे तुम्ही पाहता. पंचांना बाद घोषित केला. बॉल बॅटला स्पर्श झालाय का नक्कीच चर्चा करतील रोहित पाटील सूरज मडवी. कॅश प्राइज आला. लागोपाठचे 3 बॉल 3 चौकार 3 बॉल 3 षटकार. विश्वास शेठ मस्कर रायगड असोसिएशन क्रिकेटचे सल्लागार तथा एक जबरदस्त व्यक्तिमत्व यांच्याकडनं 5,000 रुपयाचं कॅश प्राइज आला. बॅट कट आहे. विश्वनाथ शेठ बसकर रायगड असोसिएशनचे क्रिकेटचे सल्लागार यांच्याकडनं आता कॅश प्राइज वाढला 7 सत्ते तुम्ही पाहता 7,777. लागोपाठचे 3 बॉल 3 चौकार 3 बॉल 3 षटकार. जर कुठलाही फलंदाजा नारिवलीच्या मारले हे कॅश प्राइज आहे. जबरदस्त व्यक्तिमत्व ज्यांच्या वाढदिवसानिमित्त याच क्रीडा नगरीमध्ये तुम्ही स्पर्धा एन्जॉय करणार आहात. दुसऱ्या षटकाला सुरुवात होती. बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज आला. संदेश आला.
संदेश जाधववाला पेटूचा दुसरा षटका बाद. या षटकातील पहिलाच बॉल टाकण्यासाठी सज्ज झाला. लेफ्ट हँडर गोलंदाज लेफ्टी लेफ्टी असं कॉम्बिनेशन. ऑलनी कार्पेट बॉल चालला मिड ऑफला फिल्डर उपस्थित आहे. या बॉलवरती मिळते सिंगल. सिंगलच्या बरोबरीनं दुसऱ्या षटकाला सुरुवात झाली आहे. धावा धावपलकावरती तुम्ही पाहता 13 या आकड्यावरती 13 धावा धावपलकावरती तुम्ही पाहता. आदित्यला तुम्ही आता स्ट्राईक एनला ज्यानं चौकारानं सुरुवात केली आहे. ऑन अ स्ट्राईक 3 फिल्डर 30 सर्कलच्या बाहेर तुम्ही पाहता. षटकातील पुढचा बॉल अडवा बॅटनं बलवला. बॉलला सात पाठवला. फायनल एक सीमा रेषा पार. आदित्यच्या बॅट बदलाय चौकार. गणपती बाप्पा मोरया. नारिवली संघाला सुवर्ण संधी आहे. नारिवली गावचे शाखा प्रमुख सन्माननीय भरत शेठ भोईर यांच्या वतीने लागोपाठ 3 षटकारांसाठी 11,111 रुपये रोख रक्कम नारिवली टीमला. साक्षी 11 गावदेवी नारिवली. सौरभ फटका फसला. झेलची शक्यता. दुसऱ्या अटेम्प्टला तिसऱ्या अटेम्प्टला झेल सोडला. प्रयत्न चांगले होते. प्रयत्न चांगले होते. खूप मोठा कॅश प्राइज तुम्ही पाहता. लागोपाठ 3 बॉल 3 चौकार 3 बॉल 3 षटकार. भरत शेठ भोईर यांच्याकडनं 11,111 तर विश्वनाथ शेठ मस्कर यांच्याकडनं 7,777. खूप मोठा कॅश प्राइज तुम्ही पाहता. पुढचा बॉल फटका चांगला. बॉल चकमा देऊन लेग स्लिपला बॉल चाला. फाईन लेग सीमा पार. आणखीन एक चौकार आला आदित्यच्या बॅटमधनं. चौकारनं स्कोर वेगानं पुढे चालला. 23 धावा स्कोर बोर्डवरती. षटकातील पुढचा बॉल फटका चांगला. बॉल चाला बॉन्डलाईनच्या दिशेनं. फिल्डर उपस्थित आहेत लॉंग ऑफला. बॉलवरती आल्यात फेकल्यात तोपर्यंत एकच धाव. एका धावेच्या बरोबरीनं स्कोर पुढे जात असताना धावा धावपलकावरती तुम्ही पाहता 24 या आकड्यावरती 24 धावा धावपलकावरती. या षटकातील अजूनही एक बॉलचा खेळ शिल्लक आहे. P2चं दुसरं षटक पॉवर प्लेचं तुम्ही प्रगती पथावरती संदेश जाधवला पाहता. P2च्या दुसऱ्या षटकामध्ये वेळ कमी घ्या. पिंपरी संघ लक्षात असू द्या मित्रांनो. शेवटचा बॉल 9च्या बॅटमध्ये बॉल चालला मिड विकेटला. फिल्डर उपस्थित आहे. सिंगल केली आहे. दुसरीचा प्रयत्न. फेकी थोडी खराब आली आहे. इथे तुम्ही पाहताय दुसरी धाव देखील पूर्ण केली जाते. 2 धावेच्या बरोबरीनं P1 P2 पॉवर प्लेची ती बंदी समाप्त झाली. धावा धावपलकावरती तुम्ही पाहता 13च्या सरासरीनं 26 धावा 2 पॉवर प्लेमध्ये तुम्ही पाहताय टीम नारिवली संघाच्या. धावा धावपलकावरती तुम्ही 26 पाहता. तिसऱ्या षटकाला सुरुवात झाली आहे. बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज आला. पुन्हा एकदा यशला आमंत्रित केला तिसऱ्या षटकामध्ये.
तुम्हाला आता क्षेत्ररक्षण विखुरलेलं पाहायला भेटेल. या षटकातील पहिलाच बॉल टाकण्यासाठी सज्ज होईल. समोर आदित्यला तुम्ही पाहता त्याच्या बॅटमध्ये 3 चौकार. चांगला खेळ करतोय. रिव्हर्स स्विचिंगचा प्रयत्न. बॉल तुम्ही पाहता फर्स्ट स्लिपला. या बॉलवरती मिळतीये सिंगल. सिंगलच्या बरोबरीनं स्कोर पुढे चालला धावा धावपलकावरती 27 वरती. 27 रन स्कोरबोर्ड वरती. रेग्युलरची दुसरी मॅच तुमच्या समोर आहे. टीम नारिवली त्यांना फाईट करते पिंपरी. या दोन टीम मध्ये नयन ऑन स्ट्राईक. लेफ्ट हँडर आहे. बॅटिंगसाठी सज्ज झाला. तिसऱ्या षटकामध्ये षटकातील पुढचा बॉल. ऑलंदिकार पेट. बॉल चालला बॉन्ड लाईनच्या दिशेनं. कव्हरचा फिल्डर वेगान आला. दुसरीचा प्रयत्न केला. थ्रो थोडा खराब आला. थ्रो डेंजर एंडला आला असताना कल्पेश कदाचित रनआउटची विकेट मिळाली असती. पण जर त्याला क्रिकेटला महत्त्व नाही आहे. सिंगल डबलला जास्त प्रयत्न केले जातात आणि इथे 2 स्कोर पुढे चालला. धावा धावपलकावरती तुम्ही पाहता 29 या आकड्यावरती. 29 धावा स्कोरबोर्ड वरती. षटकातील पुढचा बॉल. स्वेच्छेचा 12. तुम्ही पाहता इथे यस्ता उद्ध्वस्त केल्यात. पहिली विकेट मिळतीये. पिंपरी संघाला पहिला धक्का लागला. नारिवली संघाला 29 वरती. नयन पाटील बॅक टू डग आउट. ऐका मंडळी, तिसऱ्या क्रमांकावरती सौरभ आला. बॅटिंगसाठी एक जबरदस्त फलंदाज आहे नारिवलीचा. ऑन स्ट्राईक. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. सौरभ गुडलाईन स्पोर्ट वरनं बॉल टेकअप झाला. विकेट किपरच्या हातामध्ये बीट करून गेला. यश जाधवचा बॉल सौरभ भुईरला. डॉट बॉल आला. विकेट मिळतीये यश जाधवला. तिसऱ्या षटकामध्ये षटकातील पुढचा बॉल. फटका समोर उडवला. बॉल चाला मिड विकेटला. फिल्डर आहेत ते बनतील प्रेक्षक. बॉल प्रेक्षकांना अलविदा देणारा सौरभ भोईरचा भव्य षटकार. अकाउंट खुलं केला सौरभ भुईरनं. धावा धावपलकावरती 35. षटकातील शेवटचा बॉल. गुड लाईन्स पूर्ण टेकअप झाला. शफल झाले होते. अक्रॉस लाईन खेळण्याचा प्रयत्न. पडल्यानंतर बॉल विकेट किपरच्या हातामध्ये डॉट बॉल. 3 षटकांचा खेळ समाप्त झाला. बॅटिंग करत असताना नारिवली संघ जाऊन पोहोचला 35 धावा धावपलकावरती एका गडाच्या मोबदल्यात. उत्तम पाटील नंबर मुक्ताया हो हाय लीडर नाना पाटील तो समाजसेवक नागाव गावाचा आहे टायगर मुक्तीराम पाटील बाळकृष्ण मडवी संघाचे आधार मोलाचा. श्रीनाथ पाटील गुरुनाथ पाटील झुंजारी खेळ हाय यांचा.
तर नारिवली संघाला सुवर्ण संधी आहे. प्रत्येक खेळाडूला प्रत्येक षटकारासाठी शाखा प्रमुख भरतशेठ भोईर यांच्या वतीने 1,000 रुपयाचं कॅश प्राईज आहे आणि लागोपाठ 3 षटकारांसाठी 11,111 रुपये. हे टायटल सॉन्ग तुम्ही पाहता. या स्पर्धेचे लाडके आयोजक आमचे उत्तम दादा पाटील. तुम्ही यांना पाहता टीव्ही स्क्रीनवरती. मुख्य व्यासपीठावरती शिवसेनेचे एक बुलंद तोप, शिवसेना शाखा प्रमुख, 40+ एक जबरदस्त खेळाडू आणि हे संगीत तुम्ही पाहता. धावाधावपलकावरती 3 षटकांचा खेळ समाप्त झाला. 35 रन. 4थ्या षटकाला सुरुवात झाली आहे. बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज झालाय गणेश जाधव. जबरदस्त अष्टपैलू खेळाडू आहे गणेश. तो सज्ज झाला. पहिलाच बॉल चाला बॉन्ड लाईनच्या दिशेनं. इथे फिल्डिंग चांगली झाली. एक झेप घेतली. थ्रो देखील ॲकआउट आला. फिल्डिंगला जबाबा. पिंपरी संघाचे फिल्डर थ्रो तुम्ही पाहता ॲक्युरेट करतायत. जबरदस्त फेकी तुम्ही पाहिली. वन साइड ग्रुप यांच्याकडनं विकेट हॅट्रिकसाठी रोख रक्कम 2,000 रुपयाचे कॅश प्राईज. दोन्ही टीमवरती पारितोषिक लागले जातात. षटकातील पुढचा बॉल सौरभसाठी. फटका चांगला. यॉर्कर लाईनचा बॉल त्याला पाठवण्याचा प्रयत्न. मिड विकेटला झेल सोडला आणि त्याच्यानंतर बॅकअप खूप छान होतं फिल्डरच्या माध्यमातून. तोपर्यंत या बॉलवरती धावा मिळतात. त्या 3 धावेच्या बरोबरीनं स्कोर पुढे चालला. धावपलकावरती पुढे जात असताना 39 वरती झेल होता सौरभचा. यॉर्कर लाईनचा बॉल त्याला खोदून काढण्याचा प्रयत्न. मिड विकेटला फटका फसला होता. झेलपर्यंत पोहोचले. हाताला स्पर्श होऊन जमीनला लँड झाला बॉल. बॅकअप जबरदस्त झालं. या बॉलवरती मिळतात धावा. 3-3 न स्कोर पुढे चालला. 39. पुढचा बॉल आहे षटकातील. आडवा बॅटनं केसला. स्वतः गोलंदाज गेला. बॉलवरती शॉट ऑन. दुसरी धाव पूर्ण. थ्रो तुम्ही पाहता थोडा वरनं थ्रो आला गणेशचा. या बॉलवरती 2 धावा पूर्ण केल्या जातात. गुड रनिंग बिटवीन द विकेट. 2 बॅटरमध्ये काय कॉम्बिनेशन चालू आहे. 2 धावा लगेचच घेतल्या जातात. 2 स्कोर पुढे चाललाय. धावपलकावरती तुम्ही पाहता स्कोरबोर्डवरती 41 या आकड्यावरती. या आमचे डान्सर रंगनाथदादा पाटील याचा डान्स आपण नक्कीच बघू. फटका फसलाय. फिल्डर विकेट किपर जोपर्यंत जातील तोपर्यंत एकच धाव. खूप चर्चेत आहे. खऱ्या अर्थाने एक जबरदस्त डान्सर आहे शिरडोनचे. स्पर्धेला नक्की ते जात असतात आणि त्याचा डान्स तुम्ही पाहाल ना तर एखादी मुलगी देखील त्यांच्यावरती फिदा होईल. खूप व्ह्यू आहेत इन्स्टावरती यूट्यूबवरती. खूप व्ह्यू आहेत त्यांचे. फटका बॅटच्या रनामध्ये उडवलाय. सौरभचा झेल सोडला. त्याचा प्रत्युत्तर बॉलला पाठवलाय बॉडी लाईनच्या बाहेर. षटकार. रंगनाथ पाटील क्या बात है. जबरदस्त डान्स त्यांच्या माध्यमातून. रातों के कातिल रंगनाथ पाटील. लोअर फुल टॉस. वॉटर शॉट क्लिकचा फटका. बॉल चाला फाईन लेगला वेगानं आलाय. हा चौकार 4 धावेच्या बरोबरीनं. इथे तुम्ही पाहता 50 उलांडली धावपलकावरती 52.
हल्दी लग्नामध्ये तर कोणी पण नसतं, पण खऱ्या अर्थानं टेनिस बॉल क्रिकेट नाही का वेगळा डान्स दिला. एकदा रंगणासाठी टाळ्या झाल्याच पाहिजे मित्रांनो. जर डान्स आवडला तर रंगणासाठी. आता रंगणात देखील रंगात आला या गुलाबी थंडीमध्ये. जबरदस्त डान्स. नक्कीच आयोजक देखील खुश झाले असतील की डान्स खूप भारी करतो रंगणात. आणि धावा धावपलकावरती 4 षटकांचा खेळ संपला. स्कोरबोर्डवरती धावा 52. सौरभचा झेल सोडला, त्याच्यानंतर त्याच्या बॅटमध्ये एक भव्य षटकार, एक चौकार तुम्ही पाहिला. जबरदस्त बॅटिंग चालू आहे इथे टीम नारिवडीची. डेटो स्लोगोर आणि बॉलिंग ट्रॅकवरती राखी जाधव आला आणि इथे मिड विकेटला फटका फसला. मिस फील होतीये वारंवार टीम पिंपरीच्या बाजूनं. कॅचेस विन द मॅचेस असं म्हटलं जातं. झेल सोडला आणि या बॉलवरती मिळतीये ती सिंगल. याच्या अगोदरच्या ओव्हरमध्ये सौरभ भोईला जीवनदान दिलं. त्याच्या बॅटमध्ये एक षटकार, एक चौकार पाहिला आणि आता जीवनदान दिला आदित्य गुरफेकरला. सौरभ ऑन स्ट्राईक. षटकार ज्यानं अकाउंट खुला केलाय तो सौरभ. स्ट्राईक येणार तुम्ही त्याला पाहता. आडवा बॅटनं खिसला बॉल. सलाम लॉंग ऑनला फिल्डर उपस्थित आहे. दुसरी धावेचा प्रयत्न इथे मात्र तुम्ही पाहता दुसरी धाव देखील वेगानं पूर्ण केली जाते. 2 धावेच्या बरोबरीनं स्कोर पुढे चालला. धावा धावपलकावरती 55 या आकड्यावरती. षटकातील पुढचा बॉल. मोठा फटका. बॉल चालला लांबचला पल्ल्याचा. मिड विकेटला क्लिअर करणारा सौरभ भोईरचा स्टँड अँड 11 स्टँड अँड डिस्पॅच. षटकार आता फिल्डर देखील बघतच राहिले की नागिन कुठून निघाली. मिड विकेटचा षटकातील पुढचा बॉल. फटका फसला. व्यवस्थित बॅट वरती नाही. बॉल बराच वेळ हवेमध्ये. इथे तुम्ही पाहता गोलंदाज जोपर्यंत बॉल वरती येतील तोपर्यंत या बॉल वरती मिळतात धावा 2-2च्या बरोबरीनं स्कोर पुढे चालला. धावा धावपलकावरती 63 तुम्ही पाहता. या पहिल्या पूर्वार्धाचे अजूनही 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे. या प्रतिज्ञा चौधरी तुमचं देखील मनपूर्वक सरचे स्वागत. काटाईच्यात 9 चेंडू 29 वरती खेळतोय. तिसऱ्या क्रमांकावरती सौरभ भोईर. जबरदस्त बॅटिंग. षटकातील पुढचा बॉल. ऑल द गार्बेज बॉल चालला बॉल लाईनच्या दिशेने. एक केले दुसरीचा प्रयत्न. थ्रो थोडा खराब आला. 2 धावेच्या बरोबरीनं स्कोर. तर या दरम्यान प्रत्येक षटकारासाठी भरतशेठ भोईर यांच्या वतीने 1000 आहेत आणि लागोपाठ 3 षटकारांसाठी 11,111. सौरभ शेवटचा बॉल शिल्लक आहे या षटकातील. धावा धावपलकावरती 65 तुम्ही पाहता. या बॉलवरती षटकार येईल का सौरभच्या बॅटमधनं. सौरभचा झेल सोडला त्यानंतर 2 षटकार 1 चौकार त्याच्या बॅटमध्ये तुम्ही पाहिले आहे. मोठा बडका खेळण्याचा प्रयत्न. इथे बॅटचा कडा विकेट कीपरनं जज केला. अशा रीतीनं पहिल्या पूर्वार्धाचा खेळ इथे समाप्त झाला. पहिल्या पूर्वार्धामध्ये नाणेफेकी आल्यानंतर नारिवडी संघाने धाबा उभारल्या 65 आणि 66चा पल्ला आता पार करायचा टीम. तुम्ही पाहताय पिंपरी संघाला या 66 धावा कशा रीतीनं पार केल्या जातील. गणेश याच्यावरती जिम्मेदारी असेल. त्याच्यानंतर संदेश बॅट्समॅन आहे, उज्ज्वल बॅट्समॅन, त्याच्यावरती अशा जबाबदारी असेल राकेशकडे. या 66 धावा कशा रीतीनं पार केल्या जातील ऐकूया खेळाचं उत्तरार्ध. टीम नारिवली खेळती आणि नारिवलीचा एक जबरदस्त गोड आवाज तुम्ही पाहता जगदीशजी पाटील सरांना खेळाच्या उत्तरार्धामध्ये. थँक्यू सो मच.
ते आपण टॉस करू या दोन संघामध्ये. चला नारिवलीचे कॅप्टन. हॅलो. चला दोन संघामध्ये सामना पाहायला मिळेल आपल्याला. बेतवडे चला कॅप्टन आले. बेतवड्याचे कॅप्टन या. +40 मधला सामना. आजच्या डे नाईट फॉर्मॅटमधील दोन सामने जिंकले चिकनगड संघाने आणि या दुसरा सामना कोणता संघ दोन सामने जिंकेल. 11-22 आणि टॉस जिंकलाय नारिवली संघाच्या बाजूने. नाणेफेकीचा कॉल. चालेल. डिसिजन पेंडिंग. पिंपरी संघाला सुद्धा कॅश प्राइज आहे. वन साइड ग्रुप यांच्या वतीने लागोपाठ 3 षटकार 3,000 रुपये आहेत. आणि गावदेवी नारिवली संघाला लागोपाठ 3 विकेट साठी भरत शेठ भोईर यांच्या वतीने 5,555 आहेत. चला सामना येथे सुरू होईल. खेळाचं दुसरं सत्र आणि धाबा करायच्या ते एकूण आता 66चं टार्गेट आहे. सलामीची जोडी टीम पिंपरी संघाची मैदानामध्ये पहा मिळतो आपल्याला. हॅलो. विकेट हॅट्रिकसाठी पारदर्शी केला रायगड क्रिकेट असोसिएशनचे सल्लागार विश्वनाथ शेठ मस्कर यांच्याकडनं 11,000 रुपये विकेट हॅट्रिकसाठी टीम नारिवलीला. ओ टू कॉम्बॉक्स. पहिलाच बॉल ऑफ ड्राय करायचं होतं. चेंडू फिल्डिंग तिथे चांगलं झालंय. मग त्यानंतर मिसफील्ड 2 धावा. चला नारिवली संघाने 40+ मध्ये टॉस जिंकून प्रथम फिल्डिंग स्वीकारले. पहिल्याच बॉलवरती धाव मिळत असताना 2 मिळाल्यात. पॉवर प्लेचं पहिलं षटक हुक केलंय आणि ते फटका फसला. खेळाडू बाद झाले. पहिला धक्का लागत असताना टीम विशाल 11 पिंपरी.
खेळाडू बाद झालाय आणि आमचे रामशेठ भोईर यांच्याकडून संघाला शुभेच्छा आल्यात, त्यांचं आपण करूया स्वागत. चला, पहिला खेळाडू बाद झाला पिंपरी संघाला. पहिला धक्का 66 या धावसंख्येचा पाठलाग करत असताना वन डाऊनला आल्यात खेळाडू महेश सकपाळ पाहतोय. निखिल भोईर पॉवर प्लेचं पहिलं षटक, 1 विकेट मिळाली. एस्टेनच्या पाठीमागे मात्र चांगला झेल स्वीकारला गेला. हुक करायचा होता मात्र व्यवस्थित बॅटवरती मिडल झाला नाही. रामकृष्ण आल्या चेंडूला उचललाय, तोपर्यंत फक्त एकेरी धाव मिळाली. येथे मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करत असताना सुरुवात मात्र थोडीशी खराब झाली पिंपरी संघाची. वन साइड ग्रुपच्या वतीने सुद्धा कॅश प्राइज आहे, लागोपाठ 3 षटकार 3000 रुपये. हा खेळाडूंचा उत्साह वाढवण्यासाठी पारितोषिकं लावली जातात. ग्रामीण टेनिस क्रिकेटमध्ये बऱ्याच वेळेला असं आपण चित्र पाहतोय. डीपमध्ये फिल्डर आहेत नयन पाटील, चेंडूवरती आल्यात, एक धाव कंप्लीट. सेकंडचा कॉल आहे मात्र ऑन दी स्टंप थ्रो. गट एकच धाव मिळत असताना आज मात्र नारिवलीचे दोन्ही संघ 40+ आणि रेग्युलर एकाच दिवशी या मैदानावरती खेळले. दोन्ही संघाने एक सामना जिंकलाय आणि आता (40+ मधून एक सामना जिंकलाय आणि दुसऱ्या सामन्यामध्ये नेक्स्ट मॅच मध्ये खेळताना आपल्याला पाहायला मिळेल. लेफ्टी बॅटर, ओ चांगला बॉल, सेन्सिबल क्रिकेट खेळत असताना पाहिलं स्ट्राईकला बॅटर होते महेश जाधव. अगदी चेंडू झपकण आतमध्ये सकपा होते, अगदी चेंडू झपकण आतमध्ये आला, फक्त दिशा दिली, त्यामुळे एकेरी धाव मिळाली. अद्याप एकी चौकार षटकार नाही आहे, त्यामुळे प्रतीक्षा असेल कदाचित की एखादा चौकार षटकार यावा, कारण 66 धावा तुम्ही ज्या वेळेला चेस करता ना त्यावेळेला मोठी फटकेबाजी करणं सुद्धा फार गरजेचं असतं. फुल टॉस आणि आलाय तो पहिला चौकार पाहायला मिळतोय. बॅटर यावेळेस गणेश जाधवच्या बॅटमधून शानदार चौकार. पहिल्या षटकामध्ये जेथे शेवटच्या बॉलवरती चौकार आला, 1 विकेट सुद्धा दुसऱ्या बॉलवरती आली आणि एकंदरीत धाबा आल्या त्या 9 धाबा. दुसरं षटक बॉलर गुरदास भोईर या टीमचा लीडर, कारण ज्याने संघ उभा केलाय नव्याने, कारण दोनच सिनियर खेळाडू या टीममध्ये रामकृष्ण आणि गुरदास. एज आहे, चेंडू चाललाय पाठीमागे, करणने मात्र चेंडूला अडवलंय. गुड फिल्डिंग. एस्टनच्या मागे मात्र आपल्याला नेहमी सतर्क राहावं लागत असं आणि तसंच काहीसं फिल्डिंग पाहायला मिळाला. मी मगाशी चर्चा होती, बऱ्याच संघामध्ये यंगस्टरना नव्याने संधी दिली जाते, तेच काम प्रत्येक टीमच्या वतीने, तेच काम नारिवली संघाच्या बाबतीत सुद्धा
आपल्याला पाहायला मिळतं सातत्याने. विकेट हॅट्रिकसाठी पारदर्शी कला रायगड क्रिकेट असोसिएशन सल्लागार विश्वनाथ शेठ भस्कर यांच्याकडनं विकेट हॅट्रिकसाठी 15,000 रुपये. यावेळेस फटका, बॉल हवेत आहे, फिल्डर उपस्थित आहे डीप मध्ये. सुंदर कॅच पकडलाय, फलंदाज बाद. दुसरा धक्का पिंपरी संघाला. चला आता नवीन बॅटर मैदानामध्ये आला, चांगला झेल स्वीकारलाय. सुशांत जाधव आल्यात नवीन बॅटर. एक चौकार आद्यापर्यंत इनिंग मध्ये. गुरदासला मात्र पहिलं यश मिळालं, सांघिक दुसरं यश होतं. सलामीची जोडी शांगायणामध्ये परत आली आहे डगआउटमध्ये, त्यामुळे तिसऱ्या चौथ्या नंबरचे बॅटर आहे ते. पुन्हा एकदा बिग शॉट घ्यायचं होतं, चेंडू शॉट लेगला, डायरेक्ट हिट नाहीये. आणि तोपर्यंत एक धाव पडली. शिवाजी गोरपेकर होते त्या ठिकाणी. एकेरी धाव येत असताना 11 धावा स्कोरबोर्डवरती लागल्या. 66चं टार्गेट या मॅचमध्ये. यानंतर रेग्युलर 40+ मॅच आणि त्यानंतर पुन्हा एकदा रेग्युलर. एक सामना जिंकलाय सोनारपाडा टीम. विजेता संघ सोनारपाडा टीमशी खेळेल. लेफ्टी बॅटर ऑफ ड्रॉय या ठिकाणी पाहतोय, मात्र चेंडू चाललाय. एकेरी धाव मिळेल. एका दुक्का धाबाने काही होणार नाहीये, तुम्हाला चौकार षटकार मारावेच लागतील. कारण 50 पेक्षा जास्त धाबा झाले तर सातत्याने तुम्हाला चौकार षटकार येणं सुद्धा तेवढंच महत्वाचं असतं. पुन्हा एकदा स्लोवर चेंडू. चेक चेक माईक चेक. समाप्त. आणि मगाशी डॉन या गाण्यावरती चांगला डान्स केला रंगा मास्टर यांच्यासाठी आयोजक उत्तम शेठ पाटील यांच्या वतीने 200 रुपयाचं कॅश प्राइज झालंय. दोन षटकामध्ये फक्त 12 धाबा आल्या, त्यामुळे आता टार्गेट आणखीन मोठं पाहा मिळतोय. 18 बॉल 54 करायचे आहेत. चला 5 घ्या थोडंसं. नारिवली टीम साक्षी 11 गावदेवी नारिवली या संघाचे पुरस्कर्ते श्रीमान भरत शेठ भाऊ भोईर शिवसेना शाखा प्रमुख नारिवली यांच्या वतीने लागोपाठ 3 विकेटसाठी 5,555 रुपये. हॅलो चेक.
निखिल पुन्हा एकदा चांगली गोलंदाजी करत असताना पहा म्हणतो आपल्याला चिमटल. चेक. हॅलो चेक चेक. यावेळेस चांगला बॉल पहा मिळतोय निखिलला. भोईरला पाहतोय तिसरं षटक. धावा फार कमी आहेत. 66 धावसंख्येचा पाठलाग करायचंय. 5 चेंडू फेकल्यात एकही धाव नाही आहे आणि जर काही चेंडू डॉट आला तर स्पर्धेतलं तिसरं मेडन षटक पाहायला मिळेल. यास इत्यंभूत माहिती आमचे कल्पेश पाटील स्कोरर पाहूया. जर मेडन षटक आलं तर भरत शेठ भोईर यांच्या वतीने 1000 रुपये आहेत मेडन षटकसाठी. आणि या ठिकाणी आलंय जरा जोरदार टाळ्या. निखिल भोईरची गोलंदाजी आवडली असेल तर टाळ्या व्हायलाच पाहिजेत. मेडन षटक फेकल्या स्पर्धेतील तिसरा खेळाडू ठरलाय आणि भरत शेठ भाऊ भोईर यांच्या वतीने 1000 रुपये कॅश प्राईज. बारामध्ये 54 बनवायचे आहेत. हॅलो चेक. हॅलो चेक. थोडासा इश्यू आहे आवाजाचा. हॅलो चेक. चौथं षटक रामकृष्ण पाटील. पहिलाच बॉल हाफ ट्रॅकर हुक केलाय. शॉर्ट लेगला झेल टिपला जातोय. आणखीन एक विकेट मिळाली आहे नारिवली संघाला.
नेक्स्ट बॅटर करण जाधव मैदानामध्ये गेलाय. पुन्हा एकदा बिग शॉट घ्यायचं होतं, हलकंसं अपील पाहायला मिळालं आणि तोपर्यंत एक धाव. नाही, आता सामना फारच कठीण झालाय. 10 मध्ये 53 बनवायचे आहेत तुम्हाला आणि प्रत्येक बॉलवरती चौकार षटकार तर हवाच आहे. आता तेवढं साधं सोपं काम नसेल टीम पिंपरीसाठी. सुरुवात मात्र खराब झाली, ठराविक अंतराने विकेट्स मिळाल्या आणि त्यामुळेच आता सामना त्यांच्यासाठी आणखीन कठीण बनला आहे. ब्लँक शॉट खेळायचं होतं जागेवरून, मात्र चेंडू आणखीन एक डॉट सात असताना पाहायला मिळाला. चौथं षटक मार्गस्थ असताना एज अँड ड्रॉप, छेल सुटला जातोय. डॉट चेंडू गेलाय. आता फक्त औपचारिकताच पहा मिळते या मॅचमध्ये. 9 मध्ये 53 अद्याप बनवायचे आहेत. टीम पिंपरी संघाला स्वर्गीय विशाल 11 फटका हवेत खेळल्यात, मात्र टायमिंग जुळलंय की नाही आहे पाहावं लागेल. फिल्डर आहेत उपस्थित आणि षटकार साधावा. षटकार आल्या, पहिला षटकार पाहायला मिळाला. पुन्हा एकदा लागोपाठचा दुसरा. ₹500 आले आहेत, मात्र गुगल पे आहेत ते. वन साइड ग्रुप यांच्या वतीने ₹500 कॅश प्राइज नाही आहे, जीपे आहेत. प्रणय पाटील शेवटचं षटक, पहिलाच बॉल फुल टॉस होता, एकच धाव मिळेल.
करालाय बॉल द्या. शेवटचा बॉल 1 मध्ये 32 नाहीये, फक्त औपचारिकता आहे मॅच मध्ये. पुन्हा एकदा फेकवला, जास्त उंची आहे, लांबी कमी प्राप्त झाली आहे. रामकृष्ण पाटील झेल खाली आणि झेल ड्रॉप आणि अशा रीतीने सामना जिंकलाय. साक्षी 11 गावदेवी नारिवली संघाचा हार्दिक हार्दिक अभिनंदन. हार्ड लक.